नमस्कार मित्रांनो, साक्षी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे इतर विषयांचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृतमधील आद्य कृषकः पृथुवैन्य, व्यसने मित्र परीक्षा तसेच सूक्ती सुधा या तीनही पाठाचे भाषांतर आणि भाषाभ्यास पाहिले. तर आता या तीनही पाठावर आधारित अभ्यासपत्रम आज आपण बघणार आहोत. अभ्यासपत्रम एकम. प्रश्न पहिला, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. अ. स्तवनं तु मानवसेव भवेत. उत्तर असत्यम. आ. पृथुराजः प्रजाहितदक्षः नृपः. सत्यम. इ. अकस्मात् आगन्तुना सह मैत्रीयुक्तः. उत्तर असत्यम. इ. क्षेत्रपतिः मृगं बंधनात् व्यमुञ्चत्. असत्यम. प्रश्न क्रमांक दुसरा, उचितं पर्यायं चित्वा लिखत. अ. शृगालः स्वार्थहेतुना मृगेण सह मैत्रम् ऐच्छत्. आ. फलितं मे मनोरथम्. इ. पर्जननन्तरं बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. इ. प्रजाः अतीव कृशाः आसन्. प्रश्न तिसरा, क्रमेण योजेल. यामध्ये आपल्याला घटना या क्रमानुसार लावायच्या आहेत. मी इथे डायरेक्टली उत्तर लिहिलेलं आहे. तर बघूयात. अ या प्रश्नाचं उत्तर. पहिलं जे वाक्य आहे ते आहे नदी मार्गस्य अवरोधनम. दुसरं वाक्य जल व्यवस्थापनम. तिसरं भूमेः उर्वरीकरणम आणि चौथं आहे क्षेत्रे बीजानां वपनम. त्यानंतर आ या प्रश्नाचे उत्तर. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. तत् दृष्ट्वा राजा चिन्ताकुलः जातः. पुरोहितेन उपायः कथित. इ या प्रश्नाचे उत्तर. पहिले वाक्य पुरोहितस्य उपदेशकथनम. दुसरे वाक्य पृथुनृपस्य धनुः सज्जीकरणम. तिसरे भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम. चौथे वाक्य भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम. त्यानंतर बघूयात इ या प्रश्नाचे उत्तर. पहिले वाक्य मृगकाकयोः स्नेहेन निवासः. दुसरे वाक्य शृगालस्य मृगेण सह मित्रता. तिसरे वाक्य काकस्य उपदेशः. चौथे वाक्य मृगकाक शृगालानां एकत्र निवासः. त्यानंतर उ या प्रश्नाचे उत्तर. पहिले वाक्य शृगालेन मृगाया सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम. दुसरे वाक्य मृगस्य प्रत्यहं क्षेत्रं गमनम. तिसरे वाक्य क्षेत्रपतीना पाशयोजनम. चौथे वाक्य मृगस्य पाशबंधनम. उ या प्रश्नाचे उत्तर. पहिले वाक्य मृगः सस्यम अखादत. दुसरे वाक्य क्षेत्रपतीना पाशः योजितः. तिसरे वाक्य मृगः पाशैर्बद्धः. चौथे वाक्य जंबुकः मनसि आनंदितः. प्रश्न क्रमांक चौथा, रिक्त स्थानांनी पूरयित्वा अन्वयं पुनर्लिखत. इथे आपल्याला रिकाम्या जागी अन्वय लिहायचा आहे. अ. पुरुषः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् रास भरोहणं कुर्यात्. येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत्. आ. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते तत्र बकाः न बध्यन्ते यतः मौनं सर्वार्थसाधनम्. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा, समास विग्रहं कुरुत. समस्तपदं विग्रहवाक्यं समासनाम. चिंताकुलः विग्रह चिंतया आकुलः. समासनाम. तृतीया तत्पुरुषः. धन धान्य पुष्पफलानि. विग्रह धनं च धान्यं च पुष्पं च फलं च. समासनाम इतरेतर द्वंद्व. समस्तपदं चोरलुण्ठक भयं. विग्रह चोराः च लुण्ठकाः च इतरेतर द्वंद्व. समस्तपद प्रजाहितदक्षः.
याचा विग्रह प्रजाहिते दक्षः. समासनाम सप्तमी तत्पुरुषः. समस्त पद आहे अजल व्यवस्थापनम. विग्रह जलस्य व्यवस्थापनम. समासनाम षष्ठी तत्पुरुष. समस्त पद विविध बीजाणी. विग्रह विविधानी बीजाणी आणि समासनाम आहे कर्मधारय. समस्त पद कल्याणकारी. विग्रह कल्याणम करोति इति. समासनाम उपपद तत्पुरुषः. समस्त पद क्षुद्र बुद्धिः. विग्रह क्षुद्रा बुद्धिः कर्मधारयः. समस्त पद मृगशृगालो. विग्रह मृगः च शृगालः च. इतरेतर द्वंद्व. समस्त पद अपरिचितः. याचा विग्रह न परिचितः आणि समासनाम नत्र तत्पुरुषः. समस्त पद क्षेत्रपतीः. विग्रह क्षेत्रस्य पतीः आणि समासनाम षष्ठी तत्पुरुषः. समस्त पदम लघुडहस्तः आणि विग्रह आहे लघुडः हस्ते यस्य सह. समासनाम आहे बहुव्रीही. समस्त पद विद्याविहीनः. याचा विग्रह विद्यया विहीनः आणि समासनाम आहे तृतीया तत्पुरुषः. समस्त पद नीतिनिपुणः. याचा विग्रह नित्याम निपुणः आणि समासनाम आहे सप्तमी तत्पुरुष. त्यानंतर समस्त पद आहे शुकसारिकाः. याचा विग्रह शुकाहाचं सारिकाहाचं. इतरेतर द्वंद्व. समस्त पद भुजगयमिताः. विग्रह आहे भुजगय यमिताः. समासनाम आहे तृतीया तत्पुरुष. समस्त पद आहे चरणविकलः. याचा विग्रह आहे चरणाभ्याम विकलः आणि समासनाम आहे तृतीया तत्पुरुषः. समस्त पदम आहे क्रियासिद्धी. याचा विग्रह क्रियायाः सिद्धिः आणि समासनाम षष्ठी तत्पुरुषः. समस्त पद सकोपम. याचा विग्रह कोपेन सह आणि समासनाम आहे अव्ययी भाव. समस्त पद आहे प्रयागक्षेत्रम. याचा विग्रह आहे प्रयागः नामक क्षेत्रम आणि समासनाम आहे कर्मधारयः. प्रश्न क्रमांक 6. उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. अ. पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिन्ताकुलः जातः यतः तस्य प्रजाजनाः पशुवत् जीवन्ति. आ. भूम्याः धान्यपुष्पफलानि स्व उदरे निहितानि यतः वेनभूपः दुःशासकः आसीत्. इ. पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतं यतः सः धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वसुन्धरायाः प्राप्तुम् इच्छति स्म. इ. पृथुभूपस्य प्रजाजनाः सन्तुष्टाः अभवन् यतः ते प्रभूतं धान्यम् अलभन्. उ. शृगालः मृगेण सह सख्यम् इच्छति यतः शृगालः मृगमांसं खादितुम् इच्छति. उ. जम्बूकः मनसि आनन्दितः यतः मृगः पाशे बद्धः. ए. क्षेत्रपतिः मृगं बन्धनात् व्यमुञ्चत् यतः मृगः मृत इति चिंतितवान. अशा पद्धतीने अभ्यासपत्रम 1 हा संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.